नमस्कार मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये राज्यभर झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेकडो गाव बाधित झालेले असून पिकांचे सुद्धा नुकसान झालेले आहे, घरांचे नुकसान झालेले आहे, तसेच बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या गुराढोरांचे सुद्धा नुकसान झालेले आहे. मित्रांनो, या पार्श्वभूमीवरच राज्य शासनाने पूरग्रस्तांना दिलासा देण्याकरिता एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, तर या पूरग्रस्तांकरिता महसूल व वन विभागाने हा महत्वाचा मोठा निर्णय घेतलेला आहे. मित्रांनो, या विभागाच्या माध्यमातून बाधित कुटुंबांना मोफत अन्नधान्य व आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे. मित्रांनो, या शासन निर्णयानुसार प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ, 3 किलो तूर डाळ आणि 5 लिटर केरोसिन मोफत देण्यात येणार आहे. मित्रांनो, याशिवाय बऱ्याचशा ज्या लोकांना सुद्धा गव्हाऐवजी अतिरिक्त तांदळाची मागणी असल्यास त्या कुटुंबांना एकूण 20 किलो तांदूळ सुद्धा दिला जाणार आहे. मित्रांनो, पूरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या मदतीत तूर डाळीचा समावेश ही विशेष बाब मानली जात आहे. मित्रांनो, संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना घाऊक बाजारात उपलब्ध दरानुसार तूर डाळ खुल्या बाजारातून खरेदी करण्याचे आदेश दिलेले आहेत. सोबतच खरेदी पारदर्शक आणि नियमानुसार करणे सुद्धा बंधनकारक आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी व अन्नधान्य वितरण अधिकारी यांनी नैसर्गिक आपत्ती सुरू झाल्याची तारीख, बाधित कुटुंबांची संख्या, अन्नधान्याचे वितरण, तूर डाळीची खरेदी व त्यासाठी लागलेला खर्च याबाबतचा सविस्तर अहवाल तयार करून शासनाकडे सादर करणे आवश्यक आहे. मित्रांनो, सोबतच जिल्ह्यांकडून निधीची मागणी झाल्यास चालू आर्थिक वर्ष 2025-2026 मधील तरतुदीनुसार आवश्यक निधी उपलब्ध करून दिली जाईल, असे या शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. मित्रांनो, पूरग्रस्त आपत्तीग्रस्त नागरिकांकरिता ही होती एक महत्वाची अपडेट. मित्रांनो, धन्यवाद.